परमेश्वर धन्यवाद असो या सुंदर वेळेस, या सुंदर सकाळच्या वेळेस परमेश्वराची महान उपस्थिती तुम्हा सर्वांसोबत असो। यावेळेस आपण आपल्या आरोग्याच्या विषयी असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण गोष्टीविषयी पाहणार आहोत। बायबल आपल्याला आपल्या शरीराविषयी आणि आपल्या आरोग्याविषयी खूप काही गोष्टी शिकवते। आपल्या प्रत्येकालाच असं वाटतं की आपलं जीवन हे आजारांपासून पूर्णपणे अलिप्त असावं, आपलं शरीर हे पूर्ण निरोगी असावं। पण बायबल मात्र या गोष्टीविषयी खूप स्पष्ट आणि चांगल्या स्वरूपात आपल्याला सांगतो। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं शरीर निरोगी असावं आणि तुमचं शरीर हे सदृढ आणि देवाचं गौरव करत राहणार असावं, तर माझ्याबरोबर ह्या 3 गोष्टी तुम्हाला शिकल्या पाहिजे। कारण बायबल आपल्याला आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी शिकवतो। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराबद्दल सतत त्याला धन्यवाद द्यायला शिकलं पाहिजे। तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक अवयव हा परमेश्वर निर्मित आहे आणि निश्चितच त्या प्रत्येक गोष्टीबद्दल देवाला सतत धन्यवाद दिला पाहिजे। बायबल आपल्याला सांगतं स्तोत्र 139 आणि त्याच्या 14 वचनामध्ये की आपण भयभर रीतीने परमेश्वराच्या हस्तकृती आहोत, भयभर रीतीने आपली निर्मिती झालेली आणि त्याचबरोबर आपण आपल्या शरीराविषयी सतत परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे। दुसरी गोष्ट, आपण आपल्या शरीराला आशीर्वादित केलं पाहिजे। आपण आपलं शरीर हे आशीर्वादित असावं अशी प्रभूची इच्छा आहे आणि जर ते आशीर्वादित असावं तर आपल्या शरीराला आपण आशीर्वाद देऊ शकतो। बायबल आपल्याला सांगतं नीतिसूत्रे याचा 18वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये जीवेच्या हाती मृत्यू आणि जीवन हे आहेत। जर आपल्या हाती जीवन आणि मृत्यू आहेत, आपली जीव ज्याच्यामध्ये जर जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य, तर आपल्या शरीराला सतत आपण आशीर्वाद द्यायला हवं। तुमच्या शरीरावर आशीर्वादाची घोषणा रोज करण्यासाठी परमेश्वर आपल्याला प्रोत्साहित करतो। त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट, 1 पेत्र याचा 2रा अध्याय आणि 24वं वचन की आपण येशू ख्रिस्ताला बसलेले माराने आपल्याला आपल्या शरीराला आरोग्य प्राप्त झाले आणि रोज ते तुमच्या शरीरावरती तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल किंवा ते घोषित करावं लागेल आणि असं म्हणावं लागेल की मी प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या माराने निरोगी झालेलो आहे आणि निश्चित अर्थाने ते संपूर्ण आरोग्य मी माझ्या शरीरासाठी मागतो। तुमचं शरीर निरोगी असावं यासाठी ह्या 3 महत्त्वपूर्ण गोष्टी तुमच्या लक्षामध्ये असू द्या। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराच्या बाबतीत देवाला धन्यवाद द्यायला शिका। दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या शरीराला आशीर्वादित करा। तिसरी गोष्ट, तुमच्या शरीराच्या बाबतीत घोषणा करा की मी निरोगी आहे। निश्चितच प्रभू तुम्हाला उत्कृष्ट आणि संपूर्ण निरोगी